पुणे शहरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई केली। पिंपरी भागामध्ये सदनिकेवर छापा टाकून तिथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे, पिंपरी चिंचवडसह मुंबई, गोव्यामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे। या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, ओझिकुश, चरस, LSD यासह वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केलेत। जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 3.5 कोटींच्या घरात आहे। या कारवाईत बऱ्यापैकी डार्क वेब क्रिप्टोकरन्सीचा वापर झालेला होता। हे सगळं नेक्सस जे दिसतंय ते कशा पद्धतीने ऑपरेट होत होतं, तुम्हाला काय लीड मिळाली आणि पूर्ण ऑपरेशन हे कसं राबवलं? इनिशियली आम्ही 1 किलो गांजावरून सुरुवात केली होती। तो पहिल्यांदा सीज केला खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तेथून 2 आरोपी निष्पन्न झाले, त्यांच्या घराची झडती घेतली। तिथं हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची फॅक्टरी, लॅब बेसिकली आम्हाला निष्पन्न झाली, ती आम्ही डिस्ट्रॉय केली। तिथला मुद्देमाल हस्तगत केला, 2 आरोपी अटक केले। तिथून मुंबईचं कनेक्शन लागलं, मुंबईचे एक आरोपी अटक केला, ज्यामध्ये पूर्ण घराची झडती घेतली। त्यामध्ये 2.81 करोडचा मुद्देमाल, NDPSचा मुद्देमाल तिथं सापडला। तिथून एक आरोपी पुण्याचा जो सध्या गोव्याला फरार होता त्याला अटक केलं, स्वराज भोसले याला। त्याच्याकडून एक आंतरराष्ट्रीय नेक्सस तिथं निष्पन्न झालं, ज्यामध्ये डार्क वेब फोरमचा वापर करून बायर्स आणि सेलर्स यांची भेटगाठ करून द्यायची, क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याचं पेमेंट करायचं, सिग्नलचा वापर करून ॲक्च्युअल डील प्लेस व्हायची आणि काही हायपर लोकल ॲप्सचा वापर करून त्याची डिलिव्हरी सिस्टम्स बनवल्या होत्या। त्यामध्ये थायलंड आणि भूटानचं सध्या आपल्याला कनेक्शन लागेल। हे अगदी इतक्या स्थानिक पातळीवरती जर येत असेल तर ते किती गंभीर आहे? तर यामध्ये तपासामध्ये हे निष्पन्न होत आहे की काही इलेक्ट्रॉनिक सबस्टन्सेस असतात, जसं LED स्ट्रिप्स आहेत, त्यामध्ये हे ड्रग्स गुंडाळून आणले जात होते। इलेक्ट्रॉनिक ड्रग्सची ऑर्डर केली जात होती, त्याच्यामध्ये काही ड्रग्स कॅन्सिल असायचे आणि ते आपल्याकडे इम्पोर्ट होत होते। तर जे मेनली सिंथेटिक ड्रग्सचा इम्पोर्ट आपल्याकडे होत होता। आता आणखी या कारवाईचा पुढे स्कोप काय काय होऊ शकतं? नक्कीच हे चॅलेंज आहे, यामध्ये सखोल तपास याच्यामध्ये केला जाईल। क्रिप्टो वॉलेट्स काही आपल्या सध्या निगराणीवर आहेत, त्यांनाही सीज करण्याची प्रक्रिया चालू आहे। जे फॉरेन नॅशनल्स आहेत त्यांना एक्झॅक्टली आयडेंटिफाय करून त्यांचा LOC सर्क्युलर काढण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं ही ड्रग्सची रॅकेट्स चालत होती ती अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा आता पोहोचली, जे खरं तपास यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। एकदा पोलीसची सविस्तर बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी जर ओळख कुठल्या बीचची असेल तर मुरुड बीचकडे जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी वाहनांकरता बंद केलेला आहे। हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्याकरता हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, त्यामुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। नाताळ 31 या पार्श्वभूमीवर आणखी पर्यटक दाखल होण्याची शक्यता असताना हा निर्णय घेण्यात आलाय। पर्यटकांसह हॉटेल व्यावसायिकांमध्ये सुद्धा त्यामुळे नाराजीचा सूर आहे। स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा असलेलं मुरुड हे पर्यटन स्थळ म्हणून अलीकडे जगाच्या नकाशावर कोरलं गेलंय। मात्र याच मुरुडकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तोच रस्ता आता पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे असं आहे की काही पर्यटक बीचवरती हुल्लडबाजी करतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या वाहनांनी स्टंटबाजी करतात, त्यामुळे इथल्या पर्यटनाला धोका निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळेच पोलिसांनी हे धोरण अवलंबलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाहन जाणार नाही, यासाठी पोलिसांनी हा मुख्य रस्ताच बंद केलाय। मात्र हा पर्याय होऊ शकत नाही। जर का बीचकडे जाणारे रस्ते बंद केले तर पर्यटकांनी जायचं कसं? कारण पर्यटकांसाठी जर का या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आणि इथे एखादी पोलीस ठेवण्यात आला तर इथे शिस्त लागेल आणि येणारा जो पर्यटक आहे तो आपली गाडी पार्क करून तो समुद्रामध्ये मोजमजा करण्यासाठी जाईल। परंतु जोपर्यंत इथे पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत पोलिसांनी हा रस्ता बंद करणं गरजेचं नव्हतं, कारण आता नाताळच्या सुट्ट्या आहेत, 31 आहे आणि त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांचं बुकिंग सुद्धा झालेलं आहे। पर्यटक आता अगदी काही दिवसामध्येच या ठिकाणी येतील। मात्र जर का अशीच परिस्थिती जर का या ठिकाणी राहिली तर पर्यटक मात्र मुरुड बीचकडे न येता दुसऱ्या बीचकडे जातील, त्यामुळे इथल्या स्थानिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। पर्यटकांना जर का पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नसतील तर पर्यटकांनी या ठिकाणी कशासाठी यायचं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। परंतु आपण पाहतोय की पोलिसांनी
कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था न करता किंवा या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या अगोदरच हा रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळं आता इथे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पर्यटक या ठिकाणी येतील की नाही याबद्दल सुद्धा आता शंका निर्माण झालेली आहे. खरं आहे पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे, परंतु पर्यायी पार्किंगची व्यवस्था होण्या अगोदरच पोलिसांनी केलेली कारवाई मात्र अतिघाईची ठरल्याचं सुद्धा बोललं जातंय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी.